कारण भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे। कारण राडा घालणाऱ्या एकेकाला घरातून खेचून मारून टाकण्याची धमकी राणेंनी दिली। मालवणच्या राजकोट किल्ल्यात शिवसेना ठाकरे गटांनी भाजपचे कार्यकर्ते भिडले। त्यावरून नारायण राणेंनी थेट शिवसैनिकांना घरातून खेचून जीवे मारण्याची धमकी दिली। माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्यांना अशी जीवे मारण्याची धमकी देणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो। मोठी बातमी आपण क्षणाची पाहतोय। यावेळी नारायण राणेंनी जीवे मारण्याची थेट धमकी दिलेली आहे। लाठीचार्ज करायचा मला पण बघायचं चला आम्ही सगळं खाली केलंय साहेब पळायचं त्यांना बोलत नाही सत्ता आमच्याच मागे लागतं एक तर आपला घोषणा ऐका ना त्यांच्या आपण हे दृश्य बघू शकतो। नारायण राणे हे सुद्धा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यांच्या घोषणाबाजी थांबवा, कोणी घोषणाबाजी यायचं नाही। पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार कोणी घोषणाबाजी यायचं नाही। पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार। तर आपण यावेळी पाहतोय नारायण राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य करणं। तुम्ही पोलिसांना सहकार्य केलं, यापुढे पोलिसांना जर सहकार्य केले नाही तर घरातून खेचून एकेकांना मारून टाकेल अशा पद्धतीचं वक्तव्य नारायण राणेंनी केल्याचं आपल्याला या दृश्यांमधून आणि या बाईटमधून पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांना राणेंनी यावेळी धमकी दिली। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, नेमकं काय म्हणाले नारायण राणे? आपण पाहिलं की जो नारा झाला होता त्या ठिकाणी स्वतः नारायण राणे उपस्थित होते, त्याचबरोबर राणे देखील उपस्थित होते। यावेळेला आपण पाहतो की नारायण राणे अगदी अग्रेसिव्ह झाले होते। मी स्थानिक आहे, स्थानिक लोकांनी इथे यावं, त्या बाहेरच्यांचं इथं काय काम आहे अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी मांडलं। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की नारायण राणे यांनी जे उपस्थित ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्देशून म्हटलं की घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकेन अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। खरं तर नारायण राणे यांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल ठाकरे गटाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एका खासदाराच्या तोंडी असं जर वाक्य असेल तर यांची भूमिका काय हे स्पष्ट होतं, अशा प्रकारची भूमिका ठाकरे गटाच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहतो की निलेश राणे असतील किंवा नारायण राणे पूर्णतः आक्रमक असल्याचं एकूण या ठिकाणी दिसून आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी। आपण ही दृश्य पाहतो, घरात खेचून मारून टाकेन असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे।